मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की भारतामध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि हा लठ्ठपणा अनेक रोगांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील, गोसत्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आयुर्वेदानुसार जेव्हा कफदोष तुमच्या शरीरात वाढतो तेव्हा तुमच्या पोटाची चरबी ही लक्षणीय वाढते. कफ सामान्यतः निष्क्रिय जीवनशैली, अस्वास्थ्यकारक आहार आणि गोड पदार्थांच्या अधिक सेवनामुळे वाढतो. अशा परिस्थितीत काय बरं करावं? पोटाची चरबी करण्यासाठी काही घरगुती उपाय इथं मी देत आहे. तुम्हाला याचे त्वरित परिणाम दिसणार नाहीत, परंतु सातत्याने जर तुम्ही प्रयत्न केला तर ते नक्कीच साध्य करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी एक रामबाण उपायही देत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिला उत्तम उपाय म्हणजे कोहळ्याचा रस. या ज्यूसला कोणतीही चव नसते. कोहळ्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे आणि याला कुष्मांडा सुद्धा म्हणतात. त्यामुळे फक्त वजनच कमी नाही होणार, तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन सुद्धा होईल. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर कोहळा कापायचा आहे, त्याच्या बिया काढायच्या आहेत, त्या कोहळ्याची सालसुद्धा कापून टाकावी आणि मग राहिलेली स्पंजी जो गर आहे तो मिक्सरमध्ये बारीक करा, ज्यूस करा आणि साधारण 1 ग्लास ज्यूस जर रोज सकाळी तुम्ही पिला तरीसुद्धा तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होईल आणि तुमचं वजनसुद्धा कमी होईल. पण हे रोज करणं थोडंसं कठीण आहे ना, पण जर तुम्ही केलं तर हे फार उपयोगी आहे. आता म्हणूनच तुम्हाला एक दुसरा साधा उपाय देतोय, तो म्हणजे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे हे खूप साऱ्या पोषक तत्वांनी भरलेले असतात, ज्यापैकी म्हणजे एक ग्लायकोमेन हे पाण्यात विरघळणारा घटक आहे, जे अवेळी तुमची खाण्याची जी इच्छा होते ती यामुळे होते. त्यामुळे तुमचे डायजेशन देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. याचमुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होते. म्हणून तुम्हाला फक्त एक मूठभर मेथीचे दाणे घ्यायचे आहेत, त्यांना भाजून त्याची पावडर बनवायची आहे आणि रोज सकाळी 1 चमचा कोमट पाण्यातनं रिकाम्या पोटी घ्या. जर हे शक्य नसेल तर त्याची दुसरी एक पद्धत आहे. काय करायचं, मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा, सकाळी रिकामी पोटी ते खा, तरीसुद्धा तुम्हाला ते चालेल. आणि तिसरा उपाय, मेथीची कडू पावडर खाण्यापेक्षा तो सोपा आहे, त्यामुळे तुम्हाला तो आवडेलच. तो म्हणजे सुंठ पावडर घ्या. सुंठ पावडर ही थर्मेजेनिक गुणधर्म असलेल्या घटकांनी भरलेली असते. याचा अर्थ काय, डायजेशन वाढून अधिक उष्णता निर्माण करण्याची याच्यामध्ये क्षमता आहे, ज्यामुळे तुमची अतिरिक्त चरबी जाळली जाते. त्यामुळे 1 चमचा सुंठ पावडर घ्या, कोमट पाण्यामध्ये ती टाका आणि त्याचे सेवन करा. पावडर नसेल तर सुंठ चहा म्हणून सुद्धा तुम्ही पिऊ शकता. आता चौथा सुद्धा एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे दालचिनीचा. आपल्या संशोधनानुसार दालचिनी हे ब्राऊन फॅट वाढवते, ज्यांना चांगल्या पेशी मानलं जातं. पोटाच्या भागातील चरबी म्हणजे व्हाईट फॅट हे कमी करण्यास ती मदत करते. एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी उकळवा, त्यामध्ये एक दालचिनीची काडी टाका, पाणी उकळेपर्यंत गरम करा आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या. दालचिनी पोटातील व्हाईट फॅट कमी करते आणि तुमच्या डायजेशनची प्रक्रिया ही वाढवते. आता पाचवा आणि सहज करण्यासारखा उपाय म्हणजे फक्त तुमच्या आहारामध्ये बदल करून सुद्धा तुम्ही तुमचं वजन कमी करता येऊ शकता. तो उपाय म्हणजे काय, तर आपल्याच मिलेट्सपैकी एक म्हणजे ज्वारी. ही ज्वारी एका प्रकारचं धान्य आहे, ज्याच्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च असतो. हा जो स्टार्च आहे तो तुमची पचनक्रिया मंदावतो, त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ तृप्त राहण्यास मदत होते, म्हणजे भूक तुम्हाला लागणार नाही आणि खाण्याची इच्छा कमी होते. यामध्ये फायबरसुद्धा भरपूर आहे, ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होते. तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीचा वापर करू शकता. ज्वारीपासून फक्त भाकरीच नाही तर बऱ्याच रेसिपी करता येऊ शकतात. ज्वारी खिचडीच्या रूपात सुद्धा खाता येऊ शकते किंवा पांढऱ्या तांदळापेक्षा तुम्ही तांबडे तांदूळ किंवा हातसडीच्या तांदळाची दाल खिचडी पण बनवता येऊ शकते. पण यामध्ये एखादी भाजी पाहिजे. चपाती आणि भाजीपेक्षा ही नक्कीच श्रेष्ठ आहे. त्यामुळं कुठलीही वेलवर्गीय भाजी घ्या आणि त्या भाजीबरोबर ही भाकरी सर्वोत्तम आहे. डाळ आणि ज्वारीची खिचडी अशी नवीन रेसिपी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि हे रात्रीसाठी हलके आणि सर्वोत्तम आहे. तुम्ही या 5 पैकी कोणताही एक किंवा सगळे उपाय करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त नियमित आणि सातत्याने प्रयत्न करावे लागतील आणि यासोबतच व्यायाम, चालणे हे सुद्धा आवश्यक आहेच. हे विविध पदार्थ खा आणि पोटाची चरबी तुम्ही कमी करा, फक्त याच्यामध्ये सातत्य मात्र हवं आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं तसं सर्वात शेवटी एक रामबाण आणि खात्रीशीर उपाय सुद्धा तुम्हाला देत आहे. आम्ही बनवलेला एक वेट लॉस किट आहे, जो वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या वजन गटातील स्त्रिया आणि पुरुषांनी अनुभवला आहे. फक्त सकाळी 1 चमचा जरी घेतलं तरी एका महिन्यामध्ये कमीत कमी 3 किलोने वजन कमी झाल्याचा अनुभव आहे. सर्वप्रथम हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा धन्यवाद देतो. मी आणि गोसत्व टीम तुमच्यासाठी असेच अनेक व्हिडिओज या हेल्थ सिरीजमध्ये आणणार आहोत. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.